काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण अत्यंत ढवळून निघालंय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा भगीरथ भालके, अभिजित पाटील, समाधान अवताडे, प्रशांत परिचारक, दिलीप धोत्रे, अनिल सावंत यांच्या नावाची चर्चा रंगत आहे। मात्र कोणकोणत्या पक्षात जाणार आणि कोणकोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन विधानसभा लढवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। गेल्या काही महिन्यात शरद पवारांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे तिकीट अभिजित पाटील यांना जाहीर झाले। चर्चासत्र सुरू झाले आणि राष्ट्रवादीचे पोटनिवडणुकीतील उमेदवार असलेले भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत BRS पक्षामध्ये प्रवेश केला। मात्र त्यांचं तिथं मन रमलेलं अद्याप दिसून आलेलं नाही। ऐन लोकसभेच्या निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाई आणि अभिजित पाटील यांचे फडणवीस यांना शब्द देऊन शरद पवार गटापासून अभिजित पाटील हे वेगळे झाल्याचं पाहायला मिळाले आणि याच वेळी भगीरथ भालके यांनी सोलापूर लोकसभेला काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान रूपी मोठी मदत केल्याचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिसून आले। यातूनच भगीरथ भालके हे निवडणुकीच्या वेळी पंढरपूर मंगळवेढा निवडणूक काँग्रेसमधून लढवणार की अन्य पक्षातून हे पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आज बारामती येथील गोविंद बागेमध्ये शरद पवार यांची भगीरथ भालके तसेच विठ्ठलच्या काही माजी संचालकांनी भेट घेतल्याचं दिसून आले। या भेटीतून भगीरथ भालके यांना पवारांकडून पंढरपूर मंगळवेढा लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल मिळाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।